नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी विज्ञान शाखेची परीक्षा महत्त्वाचे विषय पीसीएमबी हे संपलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपण आता अभियांत्रिकी शाखेकडे किंवा औषध निर्माण शास्त्र म्हणजे फार्मास्युटिकल्स असेल किंवा कृषी तंत्रज्ञान ॲग्रिकल्चरकडे असेल, बी प्लॅनिंगकडे असेल, असे जे काही विविध कोर्सेस असणारे आहेत, या कोर्सेसना जर तुम्हाला प्रवेश घ्यावायचा असेल आणि असं तुम्ही ठरवलं असेल तर तुम्हाला एमएसटी सीईटी ही परीक्षा देणं बंधनकारक आहे. कारण बोर्ड एक्झामिनेशन ही क्वालिफाईंग एक्झामिनेशन असणारी आहे आणि याचं पर्सेंटेज किती अपेक्षित असणार आहे पीसीएम आणि पीसीबी ग्रुपसाठी, ओपन आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे. कारण तुम्ही तो अर्ज आता 8 तारखेपर्यंत त्याची मुदत वाढवून दिली ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. पण बऱ्याच वेळा असं होतं की स्टेट बोर्डची तयारी करण्यासाठी जी मानसिकता लागते ती वेगळी असते, ती अभ्यास करण्याची पद्धती वेगळी असते. आता त्या पद्धतीतून तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन्स आणि त्यातनं करेक्ट आन्सर तुम्हाला शोधायचा आहे. यासाठी लागणारी मानसिकता पूर्ण भिन्न आहे. ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. अभ्यास हा एकच आहे, परंतु प्रश्नांचं स्वरूप हे बदललेलं असतं आणि मग अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात की त्या प्रश्नांचा अर्थ काढत असताना बऱ्याच वेळा गोंधळ होतो आणि पर्याय शोधताना त्याहून आधी गोंधळ होतो. मग यासाठी प्रत्येक गोष्टीचे जे काही कन्सेप्ट आहे त्या विषयाचे असणारे आहेत ते कन्सेप्ट सर्वप्रथम तुम्ही क्लिअर करायचे आहेत. म्हणजे पुन्हा एकदा 12वीचे केमिस्ट्रीचे 16 चॅप्टर्स हे तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून करावे लागतील. त्यातल्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित अभ्यासाव्या लागतील. त्यासाठी वेगळा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. आणि 11वीचे काही जे 9 चॅप्टर्स असणारे आहेत त्याचाही तुम्हाला स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागणार आहे. कारण 11वीचे 9 चॅप्टर्स त्यावर 10 एमसीक्यू असतील आणि 12वीचे 16 चॅप्टर्स त्यावर 40 एमसीक्यूज असणार आहेत. असे 50 एमसीक्यूज तुम्हाला द्यायचे आहेत. प्रत्येकाचं वेटेज 1 गुणांचं असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला टेक्स्टबुक अभ्यासावं लागेल, काही रेफरन्स बुक्स तुम्हाला वापरावे लागतील, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा वेगळ्या माध्यमातून तुम्हाला यापूर्वी झालेल्या सीईटीच्या जे काही परीक्षा झालेल्या असणार आहेत त्यातून काही प्रश्न तुम्हाला मिळाले असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून, यश अकॅडमीच्या माध्यमातून आणखीन काही तुम्हाला व्हिडिओज की यापूर्वी प्रश्न येऊन गेलेले आहेत ते तुमच्या समोर तुम्हाला ते युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील. म्हणजे इथं डिफिकल्टी लेवल तुम्हाला कळेल आणि मग येणाऱ्या परीक्षेमध्ये काठिण्य पातळी त्या प्रश्नांची काय असणार आहे हे पण तुम्हाला कळू शकेल. म्हणजे पाठीमागं काय झालेलं आहे त्याच्या आधारे येणाऱ्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न असतील याचा एक मेळ तुम्हाला घालता येईल. आणि तो जर परफेक्ट मेळ घातला तर माझी खात्री आहे तुम्हाला अडचण येत नाही. परंतु येणाऱ्या काही दिवसांसाठी तुम्हाला हे जे मल्टीमीडिया जे असणारे आहेत, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा आणि जस्ट यू फोकस ऑन एमएसटी सीईटी प्रिपरेशन. जस्ट गो थ्रू द टेक्स्टबुक्स जे तुम्ही अभ्यासलेलं आहे ते 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड, 100% 12वी अभ्यासक्रमावर ही प्रश्नपत्रिका निघणारी आहे. याची काठिण्य पातळी नीट आणि जेई लेवलची असणारी आहे. त्यामुळं तुम्हाला मन लावून अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला स्वतंत्र वेळापत्रक तयार करावं लागेल. ते वेळापत्रक तुम्ही पीसीएम ग्रुप घेतलाय का पीसीबी घेतलाय का दोन्ही ग्रुपसाठी तुम्ही परीक्षा देणार आहेत त्याच्यावर ते शेड्यूल्ड दिवसाचं तुम्हाला प्रोग्राम तयार करावा लागेल. तो तयार करा की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या असणाऱ्या आहेत आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. यामध्ये कोणताही बदल शक्यतो करू नये, आहारामध्ये बदल करू नये. म्हणजे परीक्षा होईतोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक अडचण निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागणाऱ्या आहेत. मला वाटतंय निश्चितच तुम्ही त्याचं प्लॅनिंग कराल, रेफरन्स बुक वाचाल, टेक्स्टबुक वाचाल, PYQ वाचाल, तयारी कराल, व्हिडिओज पाहाल, प्रश्नांची उकल कशा पद्धतीने करायची या गोष्टीचा सराव तुमचा होणं गरजेचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला रीडिंग करावं लागेल, त्याचं रिव्ह्यू करावं लागेल, पुन्हा ते बघावं लागेल आणि ते रिमाइंड करावं लागेल. म्हणजे आठवणीत ते आणावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ एक तुम्हाला सांगतो की वुड्स फिटिंग रिॲक्शन आहे
आणि या वुड्स फिटिंगचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर वुड्स रिॲक्शन मध्ये आपण अल्काइल हलाइड वापरतो आणि फिटिंग रिॲक्शन मध्ये अरिल हलाइड वापरतो. आणि समजा त्या प्रश्नामध्ये असं आहे की एक अल्काइल हलाइड घेतलं आणि एक अरिल हलाइड घेतलं आणि सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर रिॲक्शन कॅरी आउट केले, तर खालील दिलेल्यापैकी कोणता कंपाऊंड तयार होणार नाही असं विचारलं जातं. आणि त्यावेळी मग तुमची गोंधळाची अवस्था निर्माण होते आणि पटकन उत्तर सांगता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला विचार करावा लागेल की वुड्स रिॲक्शन आहे, ग्रिग्नार्ड रिॲक्शन आहे, रोझनमन रिडक्शन रिॲक्शन आहे, वॉल्फ किश्नर असणार आहे, स्टीफन रिडक्शन असणार आहे किंवा इटार्ड रिॲक्शन असणारी आहे. ह्या ज्या काही किंवा कोब्स रिॲक्शन असेल, रिमर-टिमन रिॲक्शन असणारे आहे, ह्या ज्या काही रिॲक्शन्स असणाऱ्या आहेत यामध्ये नेमकं काय केलेलं आहे, कोणते रिएजंट्स वापरले आहेत, त्यामुळं फंक्शनल ग्रुपवर कुठं बदल झालेला आहे. कारण बदल नेमका फंक्शनल ग्रुपमध्येच होतो, इतर ठिकाणी फारसा बदल होत नाही. आणि मग तो कसा होतो, मग सोडियम बोरोहायड्राइड वापरल्यानंतर काय होतं, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरल्यानंतर काय होतं, डायबल एच वापरल्यानंतर काय होतं, टेनिन हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरल्यानंतर काय होतं, सोडियम इन इथाइल अल्कोहोल वापरल्यानंतर काय होतं, किंवा झिंक अमलकम इन कॉन्सन्ट्रेटेड वापरल्यानंतर काय होतं, हे सगळं डोक्यात असं गुणगुणलं पाहिजे. डोक्यात सतत तो विचार आला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही करत गेला तर माझी खात्री आहे तुम्हाला काही अडचणी येणार नाही. म्हणजे ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर स्वतःच प्रश्न निर्माण करा, स्वतःच विचारा, स्वतःच उत्तरं शोधा, स्वतःला मनामध्ये गुंतवून ठेवा की असं विचारलं तर काय होईल, असं विचारलं तर काय होईल, असं विचारलं तर काय होईल. हे प्रश्न पूर्वीचे वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं की असंही विचारलं जाऊ शकतं का, असंही विचारलं जाऊ शकतं का, असं विचारलं तर काय होईल. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असणार आहेत त्याचा सराव तुम्हाला स्वतःला करावा लागणार आहे. स्वतःचे मार्गदर्शक व्हा, म्हणजे मग तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. म्हणजे अडचणी येणार पण त्यासाठी तुम्ही सक्षम व्हायला पाहिजे, तुमचं मेंटल सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे. मेंटली यू मस्ट बी स्टेबल. तुम्ही स्थिर असणं गरजेचं आहे. मला येतच नाही, मला हेच होत नाही, माझी तयारी नाही, माझं हे नाही, काही नाही. येस आय कॅन असं ज्यावेळी तुम्ही म्हणाल त्यावेळेस तुमच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा भरली जाईल आणि ती ऊर्जाच तुम्हाला हे सगळं काम करायला उपयोगी पडेल. आणि त्यामुळं सतत तुम्ही म्हणायला पाहिजे की येस आय कॅन, हे मी करू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये ज्या दिवशी निर्माण होईल तिथून तुम्हाला अभ्यास करायला, यश मिळवायला कुणीही अडथळा निर्माण करणार नाही. तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता, परंतु ते तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. हे महत्वाचं आहे. आणि असं म्हटलं आता काय माझं संपलंय, द एंड असं म्हणतो, पण END म्हणजे एफर्ट्स नेव्हर डाय. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. बऱ्याच वेळा विद्यार्थी म्हणतात आता संपलं माझं, द एंड. असं नाही. एंडचा लॉंग फॉर्म जर आपण विचार, E म्हणजे एफर्ट्स, N म्हणजे नेव्हर आणि D म्हणजे डाय. एफर्ट्स नेव्हर डाय. तुम्ही जेवढं कष्ट घ्याल, जेवढा हार्ड वर्क कराल, तेवढा त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळणारा आहे आणि मिळणारच. पण तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. लक्षात राहील. या गोष्टींचा विचार करा. यश अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला जे काही वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील ते तुम्हाला सपोर्टिंग असणारे आहेत, त्याच्या माध्यमातून अभ्यास करा. अन्य मटेरियल जे कोणतं असणार आहे त्याच्या माध्यमातून अभ्यास करा, मित्राच्या माध्यमातून अभ्यास करा. अचूक पर्याय कसा शोधायचा असतं MCQचा याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्हाला निश्चित एक चांगला विचार त्याच्यामध्ये येईल की अरे हे सोपं आहे, आपण हे करू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकेल. पण तुम्ही थांबायचं नाही, लढायचं आहे आणि यश मिळवायचं आहे. धन्यवाद.